जय मल्हार. आज जालना जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांची एक बैठक महत्वाची झाली. धनगर जमात गेल्या कित्येक दशकांपासून घटनादत्त संविधानिक एसटी आरक्षणाचा लढा लढतोय. या संविधानिक आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत या राज्यामध्ये कित्येक आंदोलनं झाली, उपोषण झाले. आमच्या कित्येक बांधवांनी या मागणीसाठी आपलं बलिदान दिलं. आजही राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे. प्रत्येक धनगर बांधवाच्या मनामध्ये भावना तीव्र आहेत. ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानामध्ये धनगर जमातीसाठी एसटी आरक्षणाची तरतूद करून ठेवलेली आहे. परंतु या घटनादत्त अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवलंय. या संदर्भात एक आंदोलन करण्याची भूमिका गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्यभरातील प्रत्येक बांधवाच्या मनामध्ये आहे. आम्ही राज्यभर फिरत असताना बऱ्याच बांधवांशी त्या ठिकाणी बोलणं होतंय. विशेष करून परभणी, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव या प्रत्येक जिल्ह्यातून सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या बांधवांचे फोन येत होते. आणि जिल्ह्यातील आज बैठक घेतल्यानंतर राज्यभरातील बांधवांच्या भावनेचा विचार करता, विशेष करून मराठवाड्यातील समाजमानाचा विचार करता आज जालना जिल्ह्यामध्ये सगळे बांधव आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वानुमते एक निर्णय झाला आणि या जिल्ह्यामध्ये, कारण जालना हे राज्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे, जालना ही आंदोलनाची आणि क्रांतीची भूमी आहे. आतापर्यंत या जालना जिल्ह्यामध्ये सामाजिक आंदोलनांचे इतिहास रचले गेलेले आहेत. मग ते सामाजिक आंदोलन असोत, कुठल्या जातीचे आंदोलन असोत की कसल्याही प्रकारचे आंदोलन असोत, त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 17 सप्टेंबर रोजी, 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि त्याच दिवशी धनगर जमातीच्या मुक्ती संग्रामाचा एक नवा अध्याय, एक नवा लढा लढण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. धनगर जमातीच्या मुक्तीचा लढा जालना या ठिकाणाहून 17 सप्टेंबर पासून लढा लढला जाणार आहे. या चर्चेतला शेवट म्हणजे मी स्वतः दीपक बोराडे 17 सप्टेंबर पासून जालना जिल्ह्यामध्ये या राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसणार आहे. धनगर जमातीत जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही आणि इतर अशा बऱ्याच मागण्या आहेत, तोपर्यंत हा लढा या ठिकाणी सुरू राहणार आहे. 17 सप्टेंबरला या आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता एक राज्यव्यापी बैठक या ठिकाणी ठेवलेली आहे. विशेष करून मी विनंती करेल, मराठवाड्यातील प्रत्येक समाज बांधवाला या बैठकीसाठी यायचं कंपल्सरी आहे. राज्यातून जे महत्वाचे लोक येतील त्यांचं आपण स्वागत करूयात, परंतु मराठवाड्यातील सर्वांनी या बैठकीसाठी यायचंय. तर निर्णय ठरलाय, आमचं ठरलंय. मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी ज्याप्रमाणे 13 महिने 2 दिवस लढा द्यावा लागला, त्यानंतर मराठवाडा मुक्त झाला, तसा हा धनगर जमातीच्या मुक्तीचा लढा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आपण सुरू करतोय. या लढ्यामध्ये आमची अपील आहे, राज्यभरात सुद्धा प्रत्येक ठिकाणी आंदोलनाच्या बांधव तयारीत आहे. आमची त्यांना अत्यंत नम्रपूर्वक विनंती आहे, प्रत्येकाचं स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येक जण प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आहे. परंतु आमची विनंती आहे की जालना जिल्ह्याच्या समाज बांधवांनी जो निर्णय घेतला, मराठवाड्याचे समाज बांधव या निर्णयामध्ये सहभागी आहेत. पश्चिम महाराष्ट्र असेल, वऱ्हाड असेल, खानदेश असेल,
मुंबई कोकण प्रांत इथल्या धनगर समाज बांधवांना विनंती आहे की आपण सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी व्हावं. बरोबर ना? हा, चला, धन्यवाद.